जनगणना 2027साठी 11,718 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशातली पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना, जातीनिहाय गणनेचाही समावेश. अंदमानात बियोनराबाद इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भव्य पुतळ्याचं गृहमंत्री अमित शहा आणि सरसंघचालकांच्या हस्ते अनावरण. वीर सावरकरांचा अंदमानातला पुतळा नव्या पिढीला त्यांच्या स्वप्नातला देश उभारण्याची प्रेरणा देईल, गृहमंत्री अमित शहा. ब्रुकफिल्ड कंपनी मुंबईत आशियातलं सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र उभारणार. $1 अब्ज गुंतवणूक आणि 45,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा. सरकारच्या धोरणांमुळे राज्य नक्षलवाद मुक्तीच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री. नक्षलवाद संपवण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलीस चौक्या उभारण्याचे निर्देश. प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी 23 क्विंटल कापूस खरेदी केली जाईल, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. पणन सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नेमावा, उद्धव ठाकरे यांची मागणी. विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट. आणि 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा UAEवर 234 धावांनी विजय. वैभव सूर्यवंशीची दमदार 150 षटकी खेळी. नमस्कार, 8:30च्या बातमी